अष्टांग हृदय मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण शरीरातील 7 चक्र आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरावर, मनावर आणि आपल्या सोबत घडणाऱ्या घटनेंवर काय त्याचा परिणाम होतो हे पाहणार आहोत। तर 7 चक्र प्रत्येकाच्या शरीरामध्ये अस्तित्वात आहेत। प्रत्येकाचे वेगवेगळे कार्य आहेत। ग्रहांचा आपल्या शरीरावर परिणाम डायरेक्ट होत नसून पहिल्यांदा या 7 चक्राच्या ऊर्जेवर होतो, ज्याला की आपण ओरा असे म्हणतो। शरीराच्या भोवती नसलेले वलय, ज्याचा ओरा कमजोर असतो। म्हणजेच 7 चक्रांमध्ये समानता नसते किंवा ते अनएक्टिवेट असतात, बॅलन्स नसतो। यामुळे काय होतं, हे ग्रह आपल्या शरीरामध्ये आपापले स्थान निर्माण करून आहेत आणि ती प्रत्येक ग्रह स्पेशल एक चक्रांना टार्गेट करत असतो। म्हणजेच ग्रहांच्या एनर्जीचा आपल्या शरीरामध्ये फायदा हा तर होतच असतो, पण जर एखादा ग्रह खराब ग्रहामध्ये असेल कुंडलीमध्ये, तर त्या ग्रहाशी संबंधित असलेला जो चक्र आहे तो कमी ऍक्टिव्हेट असतो आणि त्याच्यापासून आपल्या शरीराला मिळणारे जे शारीरिक मानसिक फायदे आहेत ते आपल्याला कमी प्रमाणात भेटतात। शरीरामध्ये आपल्या मूलाधार चक्र, जे की आपल्या माकड हाडाच्या शेवटच्या टोकाला असते, त्याच्या थोडं वरती म्हणजेच बेंबीच्या खाली 2 बोटे स्वादिष्ठान चक्र असते। बेंबीच्या वरती 4 बोटे मणिपूर चक्र असते। त्याच्यावरती हृदयाच्या ठिकाणी अनाहत चक्र असते। आपल्या गळ्यामध्ये विशुद्धी चक्र असते। तसेच दोन्ही भुवयांच्या मध्ये आज्ञा चक्र असते आणि शेवटचे जे सहस्रार चक्र आहे ते आपल्या डोक्याच्या वरच्या बाजूला आकाशाच्या दिशेने तोंड करून जे 1000 पाकळीचे कमळाचे फूल मांडले जाते त्याला सहस्रार चक्र म्हणतात, जे की आपले हे 7 चक्र आणि त्या दिव्य शक्तीला कनेक्शन देण्याचे काम करत असते। कोणतीही दिव्य शक्ती या चक्राच्या माध्यमातून आपल्या शरीरात प्रवेश करत असते। तर प्रत्येक ग्रह आणि प्रत्येक चक्र यांचा आपण संबंध बघणार आहोत। सुरुवातीला आपण मूलाधार चक्र घेऊ, जे की माकड हाडाच्या शेवटच्या टोकाला, म्हणजे पुरुषांच्या जननेंद्रिय जिथे त्या ठिकाणी त्याचं केंद्र असतं। मूलाधार चक्र
शनी ग्रहाच्या अंडर असतं. म्हणजे या ग्रहाचा जे चक्र आहे तो मूलाधार चक्र असतो. कधीही मनुष्याला शनीच्या 7.5 मध्ये जो खराब अनुभव येत असतात आर्थिक मानसिक, तर ते मूलाधार चक्रावर शनीचा असर झाल्यामुळे येत असतो. मूलाधार चक्र कमरेपासून खाली गुडघे घोट्यापर्यंत त्याचा अधिकार क्षेत्र असते. त्यामुळे शनीच्या 7.5 मध्ये मनुष्याला कमरेपासून खाली त्रास होऊ शकतो, आर्थिक त्रास होऊ शकतो, मानसिक त्रास होऊ शकतो. तर दुसरं चक्र आहे स्वादिष्टान चक्र, जे बेंबीच्या खाली 2 बोटे खाली असतो. हे चक्र बृहस्पती गुरुग्रहाशी संबंधित आहे. गुरुग्रह हे कुंडलीमध्ये प्राण निर्माण करणारा ग्रह म्हटला जातो. त्याचे कारण हेच आहे की जीवाची निर्मिती ही स्वादिष्टान चक्राच्या अंडर होत असते. स्त्रियांची गर्भपिशवी याच चक्राच्या अधिकार क्षेत्रात येते. ज्यांना संतान सुख कमी आहे किंवा संतान प्राप्ती लवकर होत नाही, त्यांना गुरु आणि शनी या ग्रहांची एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी, दृष्टी मिळत नसते. या 2 ग्रहांचा योगायोग लवकर येत नसतो. त्यामुळे संतान प्राप्तीसाठी उशिरा होणे हे शक्यता जास्त असते. आपण शनी ग्रहाला दुष्ट मानतो, तिरस्कार करतो, परंतु शनी ग्रह आणि गुरु ग्रह या 2 ग्रहांची नजर संतान घरावर पडल्याशिवाय संतान प्राप्ती सुद्धा होत नाही. हे 2 ग्रह 9 ग्रहामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत. कोणत्याही कार्याची सुरुवात ही या ग्रहांमधूनच होत असते. त्यामुळे शनी ग्रह तेवढाच महत्त्वाचा आहे, गुरुग्रहही तेवढाच महत्त्वाचा आहे. या दोन्ही ग्रहांच्याच सुरुवात दृष्टीने संतान जी गर्भधारणा असते ते होत असते. कुंडलीमध्ये मनुष्याला संतान सुख या 2 ग्रहांच्या माध्यमातूनच भेटत असते. नंतर आपण आपल्या बेंबीच्या वरच्या बाजूला आणि हृदयाच्या खाली मणिपूर चक्र, जो की मंगळ ग्रहाशी कनेक्टेड असतो, आपल्या पोटामध्ये अन्न पचवण्यासाठी
जी ऊर्जा निर्माण केली जाते ती या ग्रहापासून, या चक्रापासून मिळत असते. मंगळ ग्रहाचा रोल हाही खूप महत्वाचा आहे. तसे मणिपूर चक्राशी संबंध सूर्याचा पण येतो, कारण ऊर्जा, उष्णता ही गोष्ट सूर्यग्रह पण देत असतो. पण या ठिकाणी मंगळ ग्रहाचे कार्यक्षेत्र आहे लिव्हर, पॅनक्रिज, किडनी. हा त्याचा जे कार्यक्षेत्र आहे यामध्येच येत असतो. ज्यांचा मंगळ कुंडलीमध्ये खराब असतो त्यांना पोटाचे विकार जसे की ऍसिडिटी, अपचन, राग येणे या गोष्टीशी सामोरे जावे लागते. ज्याचा सूर्य कुंडलीमध्ये कमजोर असतो त्यांनाही ऍसिडिटी आणि हाडांचा त्रास होत असतो. हे सर्व ग्रह एकमेकाशी गुंतागुंतीच्या संबंधामध्ये असतात. त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की नाही हे चक्र ह्याच ग्रहाचे आहे, कारण प्रत्येक ग्रहाशी ज्यावेळेस योग येतो त्यावेळेस एक नवी घटना घडत असते. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये 12 राशी प्रत्येक अवयवाला निगडीत आहे. 9 ग्रह प्रत्येक चक्राला निगडीत आहे. आता आपण हृदयाजवळ असलेले अनाहत चक्र, ज्याला हृदय चक्र पण म्हणतो, अनाहत चक्र हे शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. हे चक्र भावनाशी संबंधित येतो. एखाद्यावर प्रेम करणे, प्रेम देणे, काळजी करणे या गोष्टी आपल्या कुंडलीमधील शुक्र ज्यावेळेस चांगला असतो त्यावेळेस आपण एखाद्याची काळजी करतो, प्रेम करतो. म्हणजेच शुक्र हृदयावर अधिकार गाजवत असतो. याच्या विरुद्ध ज्यावेळेस शुक्र कुठल्या दुष्ट ग्रहाच्या दृष्टिक्षेपामध्ये येत असेल तर असा मनुष्य याच्यामध्ये प्रेमाचा अभाव असतो. त्याला कुणाची दया माया येत नाही. आपण त्याला राक्षसी प्रवृत्ती पण म्हणतो. दगडाच्या काळजाचा म्हणतो. ज्यावेळेस चंद्र आणि शुक्र यांची युती येत असते असा मनुष्य खूप प्रेमळ असतो.
ग्रहांच्या एकमेकाच्या कुंडलीमध्ये होणाऱ्या युतीने मनुष्याच्या स्वभावामध्ये सुद्धा बदल होत असतो. म्हणून 9 ग्रह आणि 12 राशी असून सुद्धा जगामधील प्रत्येक माणूस हा वेगळाच आपल्याला भासतो. आणि आता आपण आपल्या गळ्यामध्ये असलेले विशुद्धी चक्र, जो की बुध ग्रहाशी संबंधित आहे. बुध ग्रह आपल्या जो मणका आहे पाठीचा, नर्वस सिस्टीम, दोन्ही खांदे, मान आणि कुंडलीमध्ये बुद्धी याचं प्रतिनिधित्व बुध ग्रह करतो. आणि त्याचा अधिकार क्षेत्र विशुद्धी चक्र आहे. ज्याचा कुंडलीमध्ये बुध खराब झालेला असतो त्यांना मानेचा त्रास लवकर होतो, नर्वस सिस्टीमचा त्रास होतो, तसेच गळ्याचा त्रास होऊ शकतो. थायरॉइड हा सुद्धा त्यापैकीच एक आहे. आता आपण दोन्ही भुवयाच्या मध्ये असलेला आज्ञाचक्र. आता आज्ञाचक्रामध्ये 2 ग्रहांचा अधिकार क्षेत्र आहे. पहिला म्हणजे उजव्या बाजूला सूर्य आणि डाव्या बाजूला चंद्र. या ठिकाणी यांच्या सिंह आणि कर्क राशी या ठिकाणी त्यांचा अधिकार क्षेत्र आढळून येतो. शरीरावर मन आणि आत्मा यांच्या अधिकार क्षेत्र हे आज्ञाचक्रातूनच होत असते. आपण ध्यानस्थ बसल्यानंतर मन केंद्रित करण्यासाठी आज्ञाचक्रावर फोकस करत असतो. मन म्हणजेच त्याचं प्रतिनिधित्व चंद्र करतो. याचाच अर्थ आपण चंद्रावर ध्यानामध्ये फोकस करतो. ज्याचा कुंडलीमध्ये चंद्र चांगला आहे, चांगल्या घरामध्ये आहे, असा मनुष्य स्थिर असतो. त्याची निर्णय क्षमता चांगली असते, मन चंचल नसते. आणि ज्याची कुंडलीमध्ये चंद्र खराब स्थितीमध्ये असतो तो मनुष्य मानसिक रोगाला बळी पडू शकतो. निर्णय क्षमता त्याची कमजोर असते आणि चंचल मनाचा खूप असतो तो. तसेच सूर्यग्रह जो आपल्या संपूर्ण शरीराला ऊर्जा पुरवण्याचे काम करत असतो. याच्या कुंडलीमधील खराब होण्याने व्यक्तीला हाडांचा त्रास होतो. तसेच हृदयाचा सुद्धा विकार होऊ शकतात. जे पॅरालिसिसच्या घटना होतात त्या चंद्रग्रहावर किंवा सूर्यग्रहावर निगेटिव्ह ग्रहांचा इफेक्ट झाल्यामुळे शक्यतो आपले डावी बाजू पॅरालिसिसमध्ये अधिक वेळा शिकार होते. त्यामुळे चंद्र स्ट्रॉंग करणे खूप गरजेचे असते.
यामुळे 7 चक्र या सर्वांना बॅलन्सिंग करणे खूप महत्त्वाचं आहे. आणि 7 चक्र आपण लहानपणापासूनच शिकत आलेलो आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी मराठी शाळांचे योगदान हे खूप आहे या बाबतीत. कारण आपण जेव्हा हे स्वर व्यंजने शिकत होतो त्यावेळेसच आपल्या या 7 चक्रांना बॅलन्स करण्याचे काम मराठी व्याकरणाने दिलेले आहे, जे की आता हळूहळू कमी होत चाललंय आणि लुप्त होत चाललंय. आपण मराठी व्याकरणामध्ये बघितलेलं होतं, त्यामध्ये लम, वम, रम, यम, हम या गोष्टी आपण मराठी व्याकरणामध्ये बघितलेल्या आहेत. ज्यांनी लहानपणी आणि मराठी मीडियममधून शिक्षण केलेलं आहे त्यांना बरोबर आठवेल. आणि यामुळेच आपली जी 7 ग्रहांचा बॅलन्स झाला, त्यामुळे आपण अनेक कठीण परिस्थितीमधून सुद्धा उभं राहण्याचा प्रयत्न केला. परंतु आत्ताचे जनरेशन यांना मराठी व्याकरण आपण डीपमध्ये देत नाही, स्वरव्यंजनाचा त्यांच्याकडून उच्चार करून घेत नाही. यामुळे 7 चक्रांचा समतोल त्यांचा होत नाही. शिक्षणाचा त्यांच्यावर बोधरेशन वाढत चालले त्यामुळे. आणि लहान मुलं विनाकारण कोणत्याही गोष्टीला कंटाळून आत्महत्या करणं हे आता सर्वसामान्य झाल्यासारखंच झालेलं आहे. तर पालकांनी याकडे खूप लक्ष देण्याची गरज आहे, काळजी करण्याची गरज आहे. जे 7 चक्रांचे एनर्जी आहे यावर आपल्या ऋषीमुनींनी अभ्यास केलेला होता. म्हणून तर त्यांनी या व्याकरणाच्या माध्यमातून शिक्षणाला सामोरे जाताना किंवा भविष्यात शिक्षण घेण्यासाठी या 7 चक्रांचा बॅलन्स असणे गरजेचं आहे हे त्यांना माहीत होतं. आणि सुरुवातीलाच व्याकरणाच्या माध्यमातून त्यांनी आपले 7 चक्र बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला. म्हणून आता ही वेळ आहे. पालकांना माझी हीच विनंती आहे, जर आपल्या मुलांना भविष्यामध्ये शारीरिक आणि मानसिक व्याधी टाळण्यासाठी त्यांच्याकडून मराठी व्याकरणमध्ये जे स्वर व्यंजना आहेत ते म्हणून घ्यावेत. त्यामुळे त्यांची अंतर्गत 7 चक्रांची एनर्जी ॲक्टिवेट होईल आणि जीवनात येणारे चढ उतार, येणारे आजार यांना ते खंबीरपणे उभे राहतील. तर सप्तचक्र हे मनुष्याला आध्यात्मिक आणि शारीरिक स्तरावर बॅलन्स निर्माण करण्यासाठी मदत करते आणि याच्यावर संपूर्ण शरीर अवलंबून आहे.
जर आपण सप्तचक्रांचा बॅलन्स केला, त्या चक्रांचा मंत्र उच्चारून जर सप्तचक्र बॅलन्स करत राहिलो, तर आपल्या भोवती जी ऑरा निर्माण होईल त्याने आपले अनेक लहान सहान रोगांपासून, आजारांपासून संरक्षण होईल. सप्तचक्रांच्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या सर्व अवयव सुरक्षित राहतील आणि एक आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी मदत होईल. म्हणून पुन्हा एकदा आपणाला आपल्या संस्कृतीकडे, त्यांनी जे हे मूल्यवान गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आज हृदयविकाराचे एवढे प्रमाण वाढलेले आहे, याचं कारणही तेच आहे. आपण कोणत्या ना कोणत्या समस्येने खूप डिप्रेशनमध्ये गेलेला आहे, काळजी करत बसलेला आहे आणि त्याचा इफेक्ट आपला अनाहत चक्रावर म्हणजे हृदय चक्रावर होत आहे. आणि त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये येणारे हृदय, फुफ्फुस, फेफडे, ज्यांना आपण म्हणतो किडनी आहेत, त्यांच्यावर प्रेशर पडत आहे आणि एकमेकाचा जो कमी अधिक ऊर्जा चक्रांची आहे ते दुसऱ्या चक्रांवर होत आहे. तर सर्व चक्रांमध्ये बॅलन्सपणा असला पाहिजे. जी मधुमेह ही समस्या आज आपल्या प्रत्येक 10 माणसामध्ये 4 ते 5 माणसांना आज होऊ लागलेलं आहे. तर हेही मणिपूर चक्र अनबॅलन्सिंग झाल्यामुळे झालेलं आहे. तर या सर्व गोष्टींना पुन्हा लक्ष देण्याची गरज आहे. आपणाला आवर्जून या गोष्टीकडून दुसऱ्या गोष्टीकडे वळवले जात आहे. आपले मराठी व्याकरण हे एक अमृतच आहे. याचं महत्त्व आपल्या माऊलींनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे. तर हे जपण्याचं कार्य आपण सर्वजण करूया आणि ग्रह, तारे, 7 चक्र यांना जादू न समजून, ते एक आपल्या ऋषीमुनींचा रिसर्चच आहे आणि मनुष्याला तो कसा फायद्याचा ठरेल हेच त्यांनी कार्य केलेले आहे. तर त्यांचा आपण चांगल्या प्रकारे उपभोग घेऊ. ग्रहांचे मंत्र जाप करून, त्यांचे खडे वापरून, होम करून आपण काय साध्य करतो, तर आपण त्या माध्यमातून त्या चक्रांनाच बॅलन्सिंग करतो. मला सांगा, आपण एखाद्या ग्रहाची जर स्टोन वापरला, मंत्र बोललो, तर त्या स्टोननी शनिग्रह त्याची स्वतःची स्थिती बदलेल अवकाशामधील? नाही ना. तर तो स्टोन जो शनिग्रहासाठी आपण वापरलाय त्याचा इफेक्ट आपला मूलाधार चक्रावर होतो. जो मंत्र म्हणत असतो त्या मंत्राचा इफेक्ट त्या ज्या ग्रहाचा आपण मंत्र म्हणत आहे त्या ग्रहाच्या चक्रावर होत असतो. ते चक्र ॲक्टिवेट होतं, बॅलन्सिंग होतं आणि म्हणून आपल्याला त्या एनर्जीचा फायदे मिळू लागते. तर प्रत्येकानं ध्यानधारणा ही केलीच पाहिजे. ती काळाची गरज बनलेली आहे. आपण
एक पिढी मागं जाऊन जरी बघितलं तर असे अनेक लोक होते ज्यांनी आयुष्यात कधीच इंजेक्शन घेतलेलं नाही. त्यांनी आपल्याला कधी भेटल्यानंतर बोलायचे, मी आयुष्यात अजून कधीच इंजेक्शन घेतलेलं नाही. तर हे का? तर ते नैसर्गिकरित्या त्यांच्या जर सवयी बघितल्या आपण तर ते निसर्गाला सुसंगत कनेक्टेड होते आणि त्यामुळे त्यांची जी ओरा होती ती एकदम मजबूत बनलेली होती. कोणताही आजार त्यांच्या आत घुसूच शकत नव्हता. जसं की पृथ्वीवर कोणतीही वस्तू डायरेक्ट येत नाही, तिला पृथ्वीच्या वातावरणाचे संघर्ष करूनच आतमध्ये यावा लागतो. म्हणजे एखादी उल्का जर पृथ्वीवर यायची असेल तर ती मोठ्या स्वरूपातली उल्का पृथ्वीवर एक छोट्याशा दगडाच्या स्वरूपामध्ये येते. म्हणजे एखादा आजार शरीरामध्ये येणार असेल तर तो तेवढ्या स्ट्रॉंग पद्धतीने आतमध्ये येणार नाही, तर आपल्या शरीराभोवती जो ओरा असेल त्याच्याशी संघर्ष करत आतमध्ये तो वीक बनून आलेला असेल आणि त्याच्याशी लढण्यासाठी आपल्या शरीरामध्ये इम्युनी सिस्टीम तयारच असते आणि त्या रोगाचा आपल्यावर काही इफेक्ट होणार नाही, होत नसतो. म्हणून आज जे हृदयविकार, किडनी फेल, मधुमेह, मानसिक विकार, पोटाचे विकार, हाडांचे विकार, हे सर्व अनबॅलन्सिंगमुळे झालेलं आहे, समानता नाही. तर ऋषी मुनींनी ध्यानाचे महत्त्व खूप सांगितलेले आहे आणि ते कालांतराने आपण विसरून चाललेलो आहोत किंवा ते आपल्यापर्यंत देण्याचे टाळण्याचे काम झालेले आहे. म्हणून मनुष्याचे जीवन साधारण 100 वर्ष ब्रह्मदेवाने दिलेले आहे आणि ते 100 वर्षापर्यंत निरोगी कसे जाईल त्यासाठी ह्या शरीरावर ग्रहांचा वाईट परिणाम कसा टाळता येईल यासाठी ज्योतिषशास्त्राची निर्मिती झालेली आहे. तर याचा आपण फायदा घेऊन जे आपल्यासाठी चांगलं आहे ते घेऊन हा प्रवास पूर्ण करायचा आहे. आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे याचा शोध घ्यायचा आहे. त्यासाठी निरोगी राहायचं आहे, चांगलं जीवन जगायचं आहे, शांती प्राप्त करायची आहे. तर ध्यानधारणा करा, मेडिटेशन करा. कोणताही ग्रह मुळातच वाईट नाही. तो पृथ्वीवरच्या ठराविक एका नावाच्या व्यक्तीलाच त्रास देत नाही. तर हे ग्रह आपापल्या जागी आपापले कार्य करत आहेत. त्यांच्यातून निघणारे जे व्हायब्रेशन आहे ते व्हायब्रेशन पृथ्वीपर्यंत येत आहे आणि अवकाशातील पंचमहाभूतांनी आपण बनलेलो आहोत. त्यामुळे साहजिकच आहे त्या व्हायब्रेशन आपण आकर्षित करतो आणि जिथं आपला वीक पॉइंट असेल, शरीरामध्ये कमजोर असेल, त्या व्हायब्रेशन आपल्या शरीराच्या व्हायब्रेशनपेक्षा जास्त झाल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला त्रास होतो. म्हणून आपण आपल्या शरीराची व्हायब्रेशन वाढवणे गरजेचं आहे. तर ह्या पॉडकास्टमध्ये एवढंच. नंतर भेटूच.
आपला अष्टांग हृदय चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या ठिकाणी अशीच ग्रहांची आपल्या परंपरेची गूढ माहिती देण्याचा प्रयत्न केला जाईल. धन्यवाद. थँक्यू.